रोजचं तेच तेच करून ना खरं खूप कंटाळा आलेला असतो. आणि आज ना मला भांडी घासायचं खरं तर खूप कंटाळा आलेला. पण त्यानंतर जेवणाच्या आधी म्हटलं आहे तेवढी भांडी घासून घेऊया म्हणून पटापट सगळं क्लीन केलं, जेवून घेतलं. आणि त्यानंतर मी संध्याकाळी आली क्लासहून घरी जाताना म्हटलं उद्या संक्रांत आहे तर काय काय आलेलं आहे बघूया इथे, म्हणून सगळं काही बघितलं. पण ना घेण्याची काहीच इच्छा झाली नाही, कारण अचानकच ना एकदम तब्येत लो वाटायला लागली. म्हणून ना सरळ घराची वाट पकडली आणि घरी आली. नमाने तसं नाश्त्यासाठी विचारलेलं तेव्हाच मी तिला सांगितलेलं चणे भिजत घातलेले आहेत, कुकरला छान शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याचा आपल्याला चाट बनवायचा आहे. पण मी येईपर्यंतच तिने सगळी प्रिपरेशन करूनच घेतलेली होती, म्हणून आल्यानंतर लगेचच ना बनवायला घेतलं. आता इथे पहा, नम्रताने पूर्ण चाटची तयारी केलेली आहे आणि मस्त एकदम ना चना मसाला, म्हणजे आपण खातो ना चना चाट, त्या प्रकारचं एवढं छानच झालेलं. तर या चाट मसाला, मीठ आणि लाल तिखट वगैरे घातलं आणि बस मस्त एकदम सगळं मिक्स करून घेतलं, कोथिंबीर घातली. आणि पहा आता नमाने ना टेस्ट करून पाहिल्यानंतर तिला जरासं वाटलं की अजून चाट मसाला घालायला पाहिजे, म्हणून तो पण ॲड केला आणि चना चाट रेडी झालेला आहे. त्याला तर भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.